हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल, वेलकम बैक टू अनदर व्लॉग। सो आज है संडे और बाय द वे संडे तो जा चुका है। लाइक अभी शाम के अराउंड 6 या 7 बज रहे हैं और मैंने सोचा कि दिन भर आराम भी हो गया है। संडे मेरा इतना अच्छा गया है इस बार, क्योंकि पिछले 2-3 संडे से लगातार कुछ ना कुछ हो रहा था और आई वॉज पिस्ड ऑफ, क्योंकि पूरा हफ्ता मुझे अराउंड 8-9 घंटा कंटिन्यू ऑफिस में काम करना होता है। तो संडे ऑफ कोर्स आई एक्सपेक्ट कि थोड़ा सा आराम वाला हो। सो मैंने सोचा है कि कुछ कुकिंग करते हैं और मैंने सोचा है कि मैं बनाऊंगी ठेचा, जो कि मैं फ्रिज में स्टोर कर सकूँ और टिफिन में भी ले जा सकूँ। सो आज हम लोग बनाएंगे महाराष्ट्रियन ठेचा। तो मैंने ये लहसुन और मिर्ची रेडी कर ली है ऑलरेडी। और एक काम करते हैं, लाइक अभी मेरे दिमाग में एक आइडिया है कि क्योंकि हम महाराष्ट्रियन ठेचा बना रहे हैं, ये महाराष्ट्र में बहुत फेमस है और आई एम बॉर्न एंड बॉटम इन महाराष्ट्र, बट बीच के कुछ साल जो है ना, लाइक मैं एमपी में पली बड़ी, क्योंकि बिकॉज ऑफ सम फैमिली क्राइसिस। सो मुझे इतनी अच्छी मराठी नहीं आती और मेरे घर में भी हिंदी ही बोलते हैं, तो मेरी मराठी इतनी अच्छी नहीं है। मैं अच्छे से समझ सकती हूँ, लाइक अगर आप बात कर रहे हैं मुझसे मराठी में तो ऑफ कोर्स मैं अच्छे से समझ सकती हूँ, बट मैं बोल नहीं सकती इतनी अच्छे से। बट मुझे जितनी आती है आई एम ग्लैड, क्योंकि मेरे घर वालों को उतनी भी नहीं आती है। तो लेट्स ट्राई दिस, और अगर मैं कहीं गलत हो जाऊँ तो प्लीज डोंट जज मी। आधीच माफी मागते जर काही चुका होतील माझ्या बोलण्यात तर चला सुरू करूया। आधी आपल्याला घ्यायचा आहे असा पॅन किंवा तुम्ही तवा घेऊ शकता। मी जितकेही व्हिडिओज बघितले त्यांनी तवा यूज केला आहे, पण तवा सध्या लाईक सापडत नाही आहे मला, तर मी पॅनमध्येच त्याला काय म्हणतात यार असं करून घेते। ठीक आहे, तर इथे मी हे ठेवलंय आणि आपण गॅस सुरू करूया। यात आपल्याला टाकायचं थोडंसं तेल। ओके, तर इथे मी तेल टाकते। खूप सारं तेल नाही टाकायचंय, एकदम थोडं टाकायचंय। तर मी थोडंसं तेल टाकलंय आणि तुम्हाला दाखवते, वेट। तर बघा, असा हा तेल मी थोडासा घेतलाय। फ्लेम थोडीशी लो करूया आपण आणि यात आता आपण टाकू जिरं आणि त्यानंतर लसण आणि मिरची आणि शेंगदाणे। तर हे थोडंसं गरम झालं की आपल्याला याच्यात टाकायचं आहे जिरा। जास्ती नाही, थोडंसंच टाकायचं आहे, म्हणजे एकदम असं भाजी सारखं टाकू नका। तर इथे मी हे टाकलंय आणि त्यानंतर ही मिरची मी धुवून घेतली आहे। त्याची ती लाईक काय म्हणतात त्याला मराठीत मला माहिती नाही, पण ते मी काढून घेतलंय। आता हे शेंगदाणे तुम्ही स्किप पण करू शकता, जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही नका टाकाल, पण हे जातात त्याच्यात असं मी बघितलंय। आता आपण याला परतून घेऊया थोडा वेळ, जोपर्यंत हे पूर्णपणे म्हणजे काय म्हणतात शिजत नाही असं काहीतरी म्हणतात, पण हां म्हणजे हे खूप व्हायला पाहिजे चांगल्याने, म्हणजे
इसको भूनना चाहिए अच्छे से, ओके। एक मिनट है, सॉरी मैंने एक बार हिंदी यूज की, ओके। देन आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पेशन्स ठेवायचं इथे आणि याला होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याकडे दोन मेथड्स आहेत, तुम्ही याला ग्राइंड करू शकता किंवा याला चांगलं असं याच्यात हे असं काहीतरी दिसतं ना, त्याच्यात ठेचून घ्या, ठेच्याला ठेचून घ्या। तर मी तर ग्राइंडच करणार, कारण ते ना असं ठेचताना ते डोळ्यात उडतं, तर ते रिस्क मी घेणार नाही आहे, कारण उद्या ऑफिसला जायचं आहे। सध्या खूप इम्पॉर्टंट काहीतरी सुरू आहे ऑफिसमध्ये, तर मी रिस्क घेणार नाही। मला असं वाटत आहे ना की दाणे मी नंतर टाकायला पाहिजे होते, कारण सध्या ते मिरची आणि लसूण घ्यायचंच आहे, पण दाणे झाले आहे, तर आता काय करू हे। म्हणून तुम्ही माहिती आहे, फक्त बघत जा माझे ब्लॉग, शिकत नका जाऊ प्लीज, नाही तर फसाल तुम्ही। फसालच म्हणतात की काय माहिती। तर मी हे काढून घेते दाणे, नाही तर ते जळतील, त्यामुळे पूर्ण ठेचा माझा बरबाद होऊन जाईल। तर तुम्हाला असं म्हणजे असं वाटत असेल की ही जेव्हा म्हणजे महाराष्ट्रातच झाली आणि महाराष्ट्रातच शिक्षण वगैरे पण झालं, तर हिची मराठी का अशी आहे। तर जेव्हा आपण बोलायला शिकतो ना, म्हणजे जेव्हा आपण KG 2 KG किंवा स्टँडर्ड 1 स्टँडर्ड 2 अशा ह्याच्यात असतो ना, तर तेव्हाच माझी शाळा आणि सगळं बदललं। म्हणजे मी आपल्या आत्याकडे राहायला गेली MP मध्ये, आणि तिकडे मराठी वगैरे काही बोलत नाही, तर म्हणजे माझ्या बोलण्यात ते आलं नाही कधी। आणि मग जेव्हा मी आली, तर ऑब्व्हियसली मी लँग्वेज माझी ऑलरेडी हिंदी पूर्णपणे हे झाली होती, म्हणजे मी हिंदीच बोलत होती, तर मला मराठी तितकी येत नाही। त्यात माझे घरचे पण हिंदीच बोलतात, आणि त्यानंतर आपले फ्रेंड्स वगैरे असतात, हो फ्रेंड्स असतात, पण माझी मराठी ऐकून ना ते म्हणत होते, म्हणजे म्हणतात, आत्ताही म्हणतात की तू मराठी बोलू नको, तर ते माझ्याशी हिंदीत बोलतात। तर अशी आहे माझी जर्नी, आणि त्यामुळे मला मराठी तितकी लाईक कॉन्फिडेंट नाही आहे मी मराठी बोलण्यात, पण मला असं वाटत आहे की मी छानच बोलत आहे। आणि सध्या तर काही चुका झालेल्या नाही आहेत, पण मला माहिती आहे की जे प्रॉपर मराठी प्रॉपरली महाराष्ट्रीयन आहेत, त्यांना खूप राग येत असेल माझी मराठी ऐकून, तर त्यासाठी मला माफ करा। ते मी आधीच म्हटलं, आता परत नाही मागणार मी माफी, सॉरी। तर हे असं झालेलं आहे, आणि आता आपण याला थोडंसं थंड होऊ देऊ। मी याला ना हे आता सुरू केलं असतं, पण याचा खूप आवाज येतो, हे बघा, हे असा, तर त्यामुळे याला आपण सुरू नाही करू। भले मला काय म्हणतात त्याला, खोकला आला तर चालेल, पण तुमच्यासाठी मी काहीही करेल आता। तर हे छोट्या पॉटमध्ये मी याला ग्राइंड करून घेईल, आणि जोपर्यंत हे थंड होत नाही ना, तोपर्यंत ते याच्यात टाकायचं नाही, म्हणजे काहीही गरम असं ग्राइंड करायचं नाही, हे मला माझ्या ताईने शिकवलंय। तर हे आपण थंड होऊ देऊ आधी, आणि तोपर्यंत काहीतरी करू, कारण मी खूप काय म्हणतात त्याला माहिती नाही, जाऊ द्या। तर हे जोपर्यंत थंड होत आहे, आपण मँगो शेक बनवू का, कारण मँगोज आहेत आणि मला मँगो खायला खूप जास्त आवडते, पण मँगो
लाईक काय म्हणतात त्याला, लाईक मला आंबे आवडतात पण आंब्याचा रस नाही. म्हणजे मँगो शेक चालेल पण आमरस नाही. मग तो खूप घट्ट असतो ना, त्यामुळे मला तो इतका आवडत नाही. म्हणजे पुरी वगैरे जर आहे सोबत तर ठीक आहे, पण मी तसा आमरस खायला पाहत नाही, मला तितका आवडत नाही. आणि चला आता मी दाखवते. मी पण फर्स्ट टाइमच ट्राय करत आहे मँगो शेक. म्हणजे मी कोल्ड कॉफी वगैरे खूप हा प्रकार घरी करत असते, पण मँगो शेक फर्स्ट टाइम करत आहे. आणि मला माहिती आहे त्यात काहीच असा रॉकेट सायन्स नाही आहे, पण तरी मी स्वतःला अशी दाखवते आहे की खूप जास्त मी काहीतरी महान कार्य करणार आहे. पण आता बघून घ्या तुम्ही. चला, तर इथे आहे हा आंबा आणि हा थोडासा पचकला, कारण हा फ्रीज मध्ये ठेवला होता आणि इथे बॉटल छोटीशी ठेवली होती तर त्याला ती लागली, तर तो असा झालेला आहे. पण काही होत नाही, आपल्याला याला कटच करायचं आहे आणि नंतर ग्राइंड करायचं आहे, तर हे चालेल. तर याच्यासाठी ना मी हा वाला पॉट घेते, मोठा वाला, आणि याच्यात मी हे कट करून टाकेल. प्लस याच्यात आपण टाकू दूध, दूध टाकू आणि साखर पण टाकू आणि आईस्क्रीम बघूया, जर असेल तर टाकू, नाही तर मग राहू देऊ, काय. तर चला सुरू करूया. मला तर असं वाटतं की मी छानच मराठी बोलते. म्हणजे माझे फ्रेंड्स असे आहेत ना की त्यांना माझी किंमत नाही, पण मी छानच मराठी बोलत आहे असं मला वाटत आहे. तर याला आपण हे असं करून घेऊ आणि हां, पुढे होतो आपण मराठी. तर मराठीचं असं आहे की हां, मला समजते, मला कळते, मराठी चांगलीच कळते. पण कोणी जर खूप म्हणजे अशी वाली मराठी बोलत असेल ना, म्हणजे खूप जास्त फास्ट किंवा खूप जास्त शुद्ध किंवा काय म्हणतात त्याला, म्हणजे एक सेकंड, नटराज किंवा सैराट या मराठी मूवी म्हणजे मला कळल्या की कशाबद्दल आहे आणि काय आहे. पण ऑफकोर्स मला तितकी म्हणजे त्या लेवलची, आता तुम्हाला कळत असेल की मी काय म्हणते, सॉरी, त्या लेवलची मला मराठी येत नाही. तर आता तुम्हाला कळलं की म्हणजे मला मराठी येते पण तशी नाही. प्लस मी जर कोणाच्या समोर बोलायला गेले ना आणि एखादा वर्ड जर नसेल येत किंवा नसेल आठवत तर मला म्हणजे माझा कॉन्फिडन्सच जातो त्या समोर बोलायचा. तर म्हणून मी मराठी काही बोलत नाही. आणि हा आंबा असा शिलायला नव्हता पाहिजे मी, पण आता केलाय मी काहीतरी, तर काही नाही होत. बाय द वे हे खाली मी चॉपर ठेवलंय तर ते खराब नाही होत आहे. आणि गरमी खूप होत आहे त्यामुळे माझा चष्मा घसरतो. तर प्लीज तुम्ही असं नका हे करू की ही कशी आजीबाई सारखी चष्मा घालते, असं प्लीज नका म्हणू मला. हे मँगो असं छोट्या छोट्या पीसेसमध्ये करून घेतलं. सध्या ग्राइंड व्हायचं आहे कारण आपल्याला याच्यात दूध पण टाकायचं आहे आणि साखर पण टाकायची. तर हे आपण करू. पण हे जे ठेच्याचं हे आहे हे थंड झालं आहे, तर याला आपण ग्राइंड करून घेऊ. तर ग्राइंड करतानाच आपल्याला मीठ टाकायचं कारण ते चांगल्याने मिक्स झालं पाहिजे मीठ याच्यात.
ठेचा आहे आणि याच्यात म्हणजे जेव्हा आपण सर्व करतो ना याला, तर याच्यात आपण थोडंसं तेल पण टाकत असतो, तर मीठ थोडंसं जास्तच टाकायचं. 1 मिनिट मी याला ग्राइंड करून येते. तर बघा हे असं छान असं ग्राइंड झालेलं आहे. तुम्हाला दिसत आहे का मला माहिती नाही. आता मी दुसऱ्या भांड्यात टाकून दाखवते तुम्हाला, थांबा. तर हे असं आहे छोटंसं, आणि याच्यात आपण याला टाकूया आणि नंतर आपण याला फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. तर काय माहिती हे इतकं कलरलेस का बरं दिसत आहे. म्हणजे हळद बिळद तर टाकत नाही मी, पण माझं ठेचा इतका कलरलेस का आहे माहिती नाही मला. तर असं आपण छान हे करून घेऊ खाली याला. तर हा झाला ठेचा आणि हा छानच बनला असेल. खरंच खूप छान झालाय आणि याला आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. सध्या ना हे थोडंसं गरम वाटत आहे, काय माहिती का बरं. तर याला मी थोडं असंच ठेवते आणि नंतर त्याला मी फ्रीजमध्ये ठेवून देईल. तर असा झाला हा आपला ठेचा. आणि मी आता परत म्हणत आहे की जर काही चुकत असेल किंवा माझ्या शब्दांमुळे कोणाला म्हणजे चांगलं नसेल वाटत तर मी माफी मागते. आणि हळूहळू माझी मराठी होईल चांगली. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी अजून मराठी बोलावी पण किचनमध्ये नाही, आता म्हणजे कोणतं दुसरं काम करताना, ज्यामुळे माझी मराठी अजून जास्त चांगली होईल दुसऱ्या क्षेत्रात पण, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि मी तुमच्यासाठी दुसरा ब्लॉग पण करेल. तर तोपर्यंत चला आता आपण आपलं हे मँगो शेक बनवूया. तर इथे ना मी साखर टाकत आहे. आता मी दूध पण टाकेल आणि आंबा पण तितका गोड नाही आहे, म्हणजे मी थोडासा खाल्ला होता ते, म्हणजे उसको छीलते हो, सॉरी सेकंड टाइम मी हिंदी बोलली. तर तितका काही गोड नाही आहे, तर त्यामुळे मी याच्यात साखर थोडी जास्त टाकत आहे. अदरवाईज मला स्वतःला गोड गोष्टी थोड्याशा कमी गोड आवडतात. म्हणजे कोणतीही स्वीट असेल तर ती थोडीशी कमी स्वीट राहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर समजत असेल किंवा कळत असेल की मी काय बोलण्याचा प्रयत्न करते. तर आता आपण साखर टाकली, आता आपण याच्यात दूध टाकू आणि त्याला ग्राइंड करून घेऊ. तर सॉरी मंडळी, मी जेव्हा याच्यात दूध टाकला आणि ग्राइंड केलं त्यावेळेस रेकॉर्डिंगच ऑन नव्हती झाली, तर त्यासाठी मी परत माफी मागते. आणि हे असं हे झालेलं आहे आणि हे छानच बनतं, काही असं म्हणजे टेस्टिंगची गरज नाही आहे, तुम्ही करून बघू शकता. तर हे आहे आजचं मँगो शेक आणि ठेचा, जे की मी टाइमपाससाठी बनवलं आहे. आणि तुम्ही पण असं काही काही बनवून फ्रीजमध्ये ठेवाल तर ऑब्व्हियसली तुमच्या मोठ्या ताईला, म्हणजे जे कोणी तुमच्या घरी असेल मोठ्या ताई किंवा तुमच्या घरी जर आई वगैरे असेल तर त्यांना खूप छान वाटेल की माझ्या मुलीनी आणि मुलांनी किंवा मुलांनी काहीतरी काम करून ठेवलंय. तर जशी छोटी छोटी मदत प्लीज करत राहा आणि किचन सुद्धा क्लीन ठेवा. जसं की मी इथे खूप मेस केलं होतं ते आंबा शिलताना, पण मी ते सगळं धुतलं आणि प्रॉपर हे छान आता परत पुसून घेईल. तर किचन स्वच्छ ठेवा प्लीज आणि मला पण फॉलो करत राहा. आणि मला माहिती आहे की मी तितकी रेग्युलर नाही आहे, पण तुम्ही जर मला सपोर्ट कराल आणि थोडंसं मोटिवेट कराल तर मी ऑब्व्हियसली म्हणजे चुकी माझीच आहे की मी रेग्युलर नाही आहे, त्यामुळे तुम्ही मला बघत नाही. पण मी कोशिश म्हणजे मी प्रयत्न करेल
की मी रेग्युलर व्लॉग्स घेऊन येऊ तुमच्यासाठी. आणि तोपर्यंत बाय, गुड नाईट, आणि लक्ष ठेवा आणि एन्जॉय करा आणि बस खुश राहा. चला आता झालं, बाय.